शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज सुनावणी दुपारी 2 वाजता सुनावणीला सुरुवात होणार। एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या सर्व आमदारांना अपात्र करा, लोकशाहीमध्ये व्हीपला महत्त्व, तो नाकारल्यास कारवाई। ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांचा काल कोर्टामध्ये युक्तिवाद। आमचा देशाच्या संविधानावर विश्वास आहे, यांचा खेळ कायदेशीर मार्गानेच आटोपतोय, याबाबत आमच्या मनामध्ये शंका नाही। एकनाथ शिंदेंचा फोटो पोस्ट करून संजय राऊतांचं ट्विट। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून 3 दिवस दरेगावात मुक्कामी, कोल्हापूरमधून कारनं थेट दरेगावाकडे रवाना। आज भाजप सत्तेमध्ये आहे, ते शिंदेंनी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेमुळेच भाजपनं शिवसेनेचे आभार मानावे। माजी आमदार रवींद्र धंगेकरांचं ट्विट करत भाजप नेत्यांवर हल्लाबोल। छत्रपती संभाजीनगरमध्ये सीजेपीच्या कोर कमिटीची आज दुसरी बैठक, आंदोलनाच्या पुढील रणनीतीवर चर्चा सुरू असल्याची माहिती। शिक्षण, न्यायपालिका, E20, बेरोजगारी आंदोलन यासह विविध मुद्द्यांवर ही बैठकीमध्ये चर्चा होणार। नाराज जेन्सींसाठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, राज्यामध्ये 1000 रोजगार मेळाव्यांचं आयोजन करणार। कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री लोढा यांचे आदेश, तरुणांसाठी रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध करणार। दिल्लीमधल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर संघाचाही जेन्सींसोबत चर्चेसाठी पुढाकार, सरसंघचालक मोहन भागवत मुंबईमध्ये तरुणाईशी संवाद साधणार। जेन्सी आणि जनरेशन अल्फाशी दुपारी 4 वाजता संवाद साधणार। सरसंघचालक मोहन भागवत 2000 जेन्सींसोबत संवाद साधणार। RSSचे सरसंघचालक मोहन भागवत उद्या शेगाव दौऱ्यावर, संत गजानन महाराजांचं मोहन भागवत दर्शन घेणार, तर 8 ऑगस्टला खामगावमधील कार्यक्रमाला उपस्थित राहणार। आदिवासी आश्रमशाळेमधील बंदिस्त सभागृह तसंच स्पोर्ट कॉम्प्लेक्सच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी उपस्थिती लावणार। राज ठाकरे आजपासून 2 दिवसीय नाशिक दौऱ्यावर, नाशिकमध्ये पक्ष आढावा बैठक घेणार। ठाकरे बंधूंच्या एकत्रित सभेनंतर राज ठाकरे पहिल्यांदाच नाशिकमध्ये। अंतरवाली सराठीमध्ये आज अवैध प्रमाणपत्र ठरलेल्या लोकप्रतिनिधींची बैठक। आज सकाळी 9 वाजता अंतरवाली सराठीमध्ये मनोज जरांगे पाटील बैठक घेणार। कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या लोकप्रतिनिधींची पुढील भूमिकेवर चर्चा। कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपचा शिंदेंच्या शिवसेनेला धक्का, ठाकुर्लीमधील शिंदे सेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश। एका आठवड्यामध्ये तिसऱ्यांदा भाजपनं शिंदे सेनेचे कार्यकर्ते फोडले। शिवसेनेच्या शिबिरामध्ये केडीएमसी आयुक्त उपस्थित राहिल्यानं वाद, पक्षाच्या शिबिरामध्ये आयुक्त कशासाठी, काँग्रेस नगरसेवकांचा सवाल। सर्वच नगरसेवकांसाठी प्रशिक्षण शिबिर घ्या, काँग्रेसच्या गटनेत्या कांचन कुलकर्णींची मागणी। शिबिरावरून काँग्रेस शिवसेना संघर्ष उफाळला। माजी IAS अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्या कंपनीला 200 कोटींचं कंत्राट, मुंबईच्या रेडिओ क्लब प्रवासी जेट्टी प्रकल्पाचं 200 कोटींचं कंत्राट मिळाल्यानं चर्चा। यापूर्वी RKC प्रोजेक्ट्सला मिळालेला कंत्राट विलंबामुळे रद्द। केंद्र सरकार 16 ते 18 ऑगस्ट दरम्यान 3 दिवसांचं विशेष संसदीय अधिवेशन बोलावण्याची शक्यता। या अधिवेशनामध्ये महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकं मांडली जाण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून टॅक्सेशन विधेयक आज लोकसभेमध्ये सादर केलं जाणार। विधेयकाद्वारे इन्कम टॅक्स दुरुस्ती अध्यादेश 2026ची जागा हा कायदा घेणार। विधेयकामध्ये पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टीम्स कायदा 2007, इन्कम टॅक्स कायदा 2025 आणि वित्त कायदा 2026 मध्ये दुरुस्तीचा प्रस्ताव। विक्रोळीमध्ये पहाटे कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड, मोठ्या आवाजात गाणी लावण्याच्या कारणावरून चाकू हल्ला। हल्ल्यामध्ये सुनील विश्वकर्मा आणि श्लोक विश्वकर्माचा मृत्यू। हल्ल्यामध्ये अंजू विश्वकर्मा आणि विवान विश्वकर्मा जखमी। विक्रोळी पार्कसाईड पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं। मुंबईमध्ये घराच्या भिंतीवर लघुशंका केल्याच्या वादातून तरुणाची हत्या, कुर्ला आणि चुनाभट्टी परिसरात घडली घटना। चुनाभट्टी पोलिसांकडून हत्येचा गुन्हा दाखल, फरान खान असं मयत तरुणाचं नाव। पुण्यामधल्या येरवडा कारागृहाच्या बाहेर गुंड मित्राचा वाढदिवस साजरा करणाऱ्याला अटक, शंकर भालके असं आरोपीचं नाव। जेलबाहेर फटाके फोडून वाढदिवस साजरा करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला होता। अल्पवयीन आरोपीची धिंड काढल्याप्रकरणी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटलांची विशेष शाखेमध्ये बदल। धिंड काढल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता। मराठी न येणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांवर 18 ऑगस्टपासून कारवाईचे संकेत। रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी दिलेली 15 ऑगस्टची मुदत वाढून मिळण्याची शक्यता धुसर। राज्यामध्ये मार्च या डॉक्टरांच्या संपाचा दुसरा दिवस। मुंबईमध्ये पालिका रुग्णालयांमधील OPD बंद राहणार। CCMP पात्रता असलेल्या BHMS डॉक्टरांना MMC नोंदणी देण्याच्या प्रस्तावाच्या विरोधात डॉक्टरांचं आंदोलन। गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2026 साठी अर्ज सादर करण्यास MPSC कडून मुदतवाढ। अंतिम मुदत 10 ऑगस्टपर्यंत असणार, तर ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत 13 ऑगस्ट।
छत्रपती संभाजीनगरमध्ये जन्म प्रमाणपत्र काढून देण्यासाठी 5,000च्या लाचेची मागणी. लाच स्वीकारताना खासगी व्यक्ती एसीबीच्या जाळ्यात. महानगरपालिका झोन क्रमांक 7 कार्यालयाशी संबंधित काम करून देण्याच्या नावाखाली लाचेची मागणी. रत्नागिरीमध्ये 7/12 उतार्यावर जमिनीचा फेरफार मंजूर करण्यासाठी 5,000 लाच घेतल्याचा प्रकार. 5,000ची लाच घेताना सावर्डेचा मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात. धाराशिव कृषी निविष्ठा घोटाळ्याप्रकरणी 15 कृषी अधिकारी निलंबित. 2,32,00,000च्या घोटाळ्यावरून कृषी मंत्री दत्ता भरणे यांची मोठी कारवाई. कारवाईमध्ये 2 जिल्हा कृषी अधीक्षक, 8 तालुका कृषी अधिकारी आणि 4 मंडळ कृषी अधिकारी यांचा समावेश. लातूरमधील बोगस खतांच्या विक्री प्रकरणी गुन्हा दाखल. बाभळगाव आणि पानगाव कृषी सेवा केंद्र चालकावर पोलिसात गुन्हा. बाभळगावात बोगस खत विक्री केल्याचा प्रकार समोर आला होता. नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचं काम युद्धपातळीवर सुरू. कामादरम्यान काही गरजुल्ले बांधकामाचे गज आणि साहित्य चोरत असल्याचा व्हिडिओ समोर. महापालिका आयुक्तांकडून तत्काळ कारवाईच्या सूचना. पिंपरी चिंचवड महापालिकेचा खड्डे बुजवल्याचा दावा बनला. चेष्टेचा विषय. पालिकेनं खड्डे डांबरानं न बुजवता चक्क मुरुम, माती आणि खडी टाकून भरल्याचं वास्तव समोर. खड्ड्यामध्ये भरलेल्या मुरुम मातीमुळे दुचाकींचा अपघात होण्याची भीती. कोल्हापुरातील सुर्वेनगरमधील बंद घरातील जिलेटिन स्फोट मालमत्तेच्या वादातून जिलेटिन स्फोट प्रकरणी 3घांना अटक. प्रज्योत पवार आणि मनीष पेठे यांच्यामध्ये जागेच्या मालकीवरून वाद होता. बीडच्या गेवराईमधील तलवाडामधील मंदिराच्या आवारामध्ये राडा. देवीच्या मंदिराच्या आवारामध्ये अश्लील शिवीगाळ करत राडा. कायदेशीर कारवाईसाठी विश्वस्त मंडळ आणि गावकऱ्यांची पोलिसात धाव. नागपूरच्या वाठोड्यामध्ये स्पा सेंटरवर गुन्हे शाखेचा छापा. जय जलाराम नगरमधील एक्झोटिका स्पामध्ये अनैतिक देहव्यवसाय सुरू असल्याचा आरोप. स्पा मालकीण सारिका चंद्रकांत श्रीराव आणि व्यवस्थापक चंद्रकांत दिवाकर शिरगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल. सांगलीच्या हरिपुरामध्ये 2 गटामध्ये हाणामारी. 10 जण जखमी. दोन्ही गटातील 23 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. किरकोळ वादातून कोयता दगड काठीनं जोरदार हाणामारी. भंडाऱ्यामधल्या हनुमान वॉर्ड परिसरामध्ये जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा. 10 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं. तब्बल 3,65,450 रुपयांचा मुद्देमाल जप्त. गोंदिया जिल्ह्यामध्ये अस्वलाच्या हल्ल्यामध्ये वनरक्षकाचा मृत्यू. उमरझरी जंगल क्षेत्रामध्ये घडली घटना. शामू शरणागत असं मृत वनसंरक्षकाचं नाव. दबातरून अस्वलांना शामू यांच्यावर हल्ला केल्याचं समोर. नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी साधुग्राम प्रकल्पाच्या भूसंपादनाला वेग. साधुग्रामसाठी 191.21 एकर जमीन संपादित केली जाणार. भूमी संपादन प्रक्रिया गतिमान करण्यासाठी विशेष भूमी संपादन अधिकाऱ्यांची नियुक्ती. नाशिक जिल्ह्यामधील घाटमाथ्यावर पुन्हा जोरदार पावसाचा इशारा. नाशिकच्या घाटमाथ्यासाठी येलो अलर्ट जारी. 2 दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाल्यानं धरणांमधील पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्यानं कमी. पालघर जिल्ह्यामधल्या पूरग्रस्तांसाठी राज्य सरकारकडून दिलासा. मदत पॅकेजमध्ये तब्बल 68,40,00,000 रुपयांची वाढ. दुकानदार, फेरीवाले, पोल्ट्री शेड, बोटी आणि इतर उपजीविकेच्या साधनांच्या नुकसानांचीही समावेश. सोलापूरमध्ये भीमा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील उमराणी बंधारा ओव्हरफ्लो. भीमा नदीला आलेल्या महापुराचा रुद्ररूप ड्रोन कॅमेऱ्यामध्ये कैद. सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यामधील 15 बंधारे पाण्याखाली. मुंबईतल्या कुर्ला बस डेपो मार्गावरील खड्ड्यांमुळे नागरिक हैराण. सततच्या पावसामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य. स्थानिक नागरिकांच्या अनेकदा तक्रारी. मात्र खड्डे बुजवण्याचं कोणतेही काम सुरू नाही, स्थानिकांचा आरोप. सोलापूरच्या करमाळ्यामध्ये वाहनाच्या सीट खाली ठेवलेली 1,80,000ची रोकड लंपास. चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. पोलिसांकडून चोरट्याचा शोध सुरू. बदलापूरच्या शिरगाव परिसरामध्ये अचानक धुराचे लोट दिसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. केमिकल किंवा वायुगळतीचा संशय व्यक्त होत असून प्रशासनाच्या कारवाईकडे सर्वांचं लक्ष. एमएमआरडीएच्या मेट्रो मार्गिकांनी प्रवासी संख्येचा केला विक्रम. 2022 पासून आतापर्यंत तब्बल 30 कोटी प्रवाशांचा सुरक्षित प्रवास पूर्ण. अवघ्या 179 दिवसामध्ये 5 कोटी प्रवाशांनी मेट्रोने प्रवास. नागपूर महापालिका 1,75,000 तिरंगा झेंड्यांचं वाटप करणार. स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवाच्या अंतर्गत केंद्र सरकारकडून 2022 पासून हर घर तिरंगा ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.